नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला काही हेअरस्टाईल दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता इथं मी उन्हाळा खूप पडलेला आहे, त्यामुळे मी सागरवेणी घालत आहे. यासाठी आपण इथनं बी घालू शकतो, इथनं बी घेऊ शकतो, पण मी जरा हे करते, खालनं घेते. जितकी लेअर येते तितकी छान दिसते. यासाठी दोन्ही साईडनी सेम भाग घ्यायचा आहे. सागरवेणी ही कुठल्याही ट्रेंडिंग बिंडिंग म्हणता येत नाही. कुठल्याही ह्याच्यात चालती काळात. पूर्वीपासून चालत आलेली वेणी आहे, म्हणायला लागेल पारंपरिकच वेणी आहे. लग्न सराई असो, कुठं कार्यक्रम कुठेही असो, त्या चांगली दिसती आणि कुठल्याही एज मध्ये चांगली दिसते. बघितली, ही नॉर्मल 3 पदर करून घेतलेले आहे आणि ही एक बट, ही बट इकडे चालली म्हणून ह्याच्यात ही बट ऍडजस्ट करायची. ही बट ह्याच्यात ऍड करायची. गरमीमध्ये बरे वाटते, प्रवासात जाताना बी बरी वाटते. का तर 2-4 दिवस ही सुटत नाही, काय नाही. हे बघू शकता लेअर कशा पडत चालल्यात. आता लेअर पडत जाणार. प्रत्येक लेअरला कंगवा फिरवायचा. जितकी बारकी बट घेताल ना तेवढी ती छान दिसेल. बघा कशी दिसते वेणी. वेगवेगळ्या कुठल्या बी हेअरस्टाईल तुम्हाला शिकायचं असेल ना, मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी सांगत जाईल. तयार झाली सागरवेणी. आणि खाली 4 पदर वेणी करणार आहे. आता 2 पदर वेण्या एकत्र करायचे. त्याच्या खाली 4 पदर करणार आहे. ही इकडे जाणार, एक छोटी बट इकडे टाकायची, नंतर ह्या साईडची छोटी बट इकडे टाकायची. सिंपल आहे. या साईडची छोटी बट इकडे टाकायची, या साईडची छोटी बट इकडे टाकायची. त्याच्या खाली ही ले मॅच होती आणि छान बी दिसते. कशी दिसते बघा, बघू शकता की छान दिसते. सागरवेणी ही कुठल्याही फंक्शन मध्ये छान दिसते, तसेच कोणावर बी सूट होती. पाठीमागनं तिचा लुक इतका छान दिसतो आणि हिच्यावर आपण काय बी डेकोरेशन करू शकतो. साधारण एक गजरा लावला तरी छान दिसेल. गजरा तर तसा कुठल्याही हेअरस्टाईलवर चांगला दिसतो. असे बीट्स लावले जागोजागी तरी छान दिसते. पूर्वीच्या काळी नवरीच्या हेअरस्टाईलमध्ये सागरवेणीचीच हेअरस्टाईल असायची. बघा कशी आली. झाली, काय टाइम बी नाही लागला. आता ही मी 3 पदरची केलेली आहे. नेक्स्ट टाइमला तुम्हाला 2 पदरमध्ये दाखवेल. ज्याला शिकायचं आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी आली आहे. बघा. ओके, बाय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा.